नमस्कार मित्रांनो, मी गोरक्षनाथ कालेकर किंवा कायपो इंडस्ट्रीज डायरेक्टर PCM। मित्रांनो, अनेक व्याधीवरती किंवा कायपो इंडस्ट्रीजची आयुर्वेदिक उत्पादनं जे आहेत त्या उत्पादनांचा रिझल्ट हा जबरदस्त आहे। आज मी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला या गावामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी आपण या गावातील नरतवडे मुन्ना या ठिकाणी आमच्या माझ्या बाजूला बसलेले आहेत आणि त्यांच्या घरी त्यांच्या मुलग्याचा एक प्रॉब्लेम होता। रोहित नरतवडे हा यांचा मुलगा, त्यांचा एक प्रॉब्लेम होता। 3 ते 3.5 महिने झाले त्या गोष्टीला, आणि जो प्रॉब्लेम होता, काय प्रॉब्लेम होता हे आपण यांच्या तोंडातूनच ऐकूया। तर रोहितचा म्हणजे तुमचा मुलगा, तुमचं नाव कसं? बाबासू महादेव नरतवडे। बाबासू नरतवडे। तर मुलग्याचा काय प्रॉब्लेम होता? मुलग्याचा म्हणजे असं अजिबात असं काही समजत नव्हतं त्याला, म्हणजे असं खुल्यासारखंच करायचं आणि कायम असं झोपून राहायचा, म्हणजे असं उठायचं नाही असं अगदी, आणि कुणाबरोबर बोलायचं नाही, काय नाही, असं गप्पच राहायचं। जेव्हा मी चेकअप केलं आपल्या 4G अॅनालायझर मशीनवरती, त्यावेळी ब्रेन स्कॅनिंग मध्ये सेरेब्रल आर्टिओस्क्लेरोसिस म्हणजे ब्रेन मध्ये ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नव्हतं, आणि जे काही रिपोर्ट होता त्यानुसार किंवा कायपो इंडस्ट्रीचे जबरदस्त प्रोडक्ट आपण त्यांना हिमालयन बेरी टॅबलेट आणि ट्रिपल स्टेम सेल ड्रॉप हे कॉम्बिनेशन 6 महिन्यासाठी दिलं। तर आता ह्या गोष्टीला 3.5 ते 4 महिने होत आहेत। त्या मुलग्यामध्ये काय बदल जाणवतोय तुम्हाला? बदल म्हणजे आता कम्प्लीट आता क्लिअर बोलतोय तो सगळ्या संघ। आता 1 महिना झालं, परत तो कामावर चाललेला आहे। पूर्वी तो घरी एकटा बसायचा, आता तो कामावर जातो। कामावर आल्यानंतर वैरण पण वाढेल पण जाते आता ते। वा, म्हणजे बरीच प्रगती बरीचशी झालेली आहे। ओके, हे तुम्हाला अपेक्षित होतं इतक्या लवकर बदल होईल असं? नाही, अपेक्षित नव्हतं। मित्रांनो, बघताय की एखादा आपला तरुण मुलगा जर अशा पद्धतीनं एकटा बसत असेल किंवा न्यूरोलॉजिकल काही प्रॉब्लेम्स असेल, तर एका वडिलाला होणारी जी वेदना आहे ती वेदना तसं कोणीही शब्दामध्ये सांगू शकत नाही। तो घरीच बसणार, एकटाच बसणार, शेताला जात नव्हता, कोणाशी बोलत नव्हता। पण आज अशी अवस्था आहे किंवा कायपो इंडस्ट्रीच्या हिमालयन बेरी टॅबलेट आणि ट्रिपल स्टेम सेल ड्रॉपमुळे की त्याचा जो न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम होता, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होता, त्याच्यातून तो हळूहळू रिलीफ झाला। आणि त्याचाच पुरावा म्हणजे आज ती व्यक्ती कोणाशी बोलायचं राहू दे, स्वतः ती बाहेर कामावर जाते, आणि त्या एकूण झालेल्या बदलावरती एक पालक म्हणून हे पूर्णपणे संतुष्ट आहेत। किंवा कायपोच्या अशा अनेक रिझल्टसाठी किंवा माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता। धन्यवाद।